नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण छान असाल. तर आजचा व्हिडिओ आहे की गुढीपाडव्यासाठी तयार कसं व्हायचं. मी जी साडी नेसली आहे ती माझ्या आजीची साडी आहे. ॲक्च्युली त्या साडीचा मी काष्टा ब्राह्मणी साडी करून घेतलेली आहे. तर मी पूर्ण साडीचा व्हिडिओ दाखवेन. तर चला पहिल्यांदा आपण मेकअप करूया. तर मी गुढीपाडव्यासाठी कसं तयार होतं याचं एक ट्युटोरियल बनवते. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण केस करू. ओके. माझे केस तसे छोटे आहेत, म्हणजे साईज एवढीच आहे. मी एवढीच लेंथ ठेवते. म्हणजे आहे मला कधी साडीचं जे लेंथ आहे ते लेंथ खूप जास्त वाढवली त्याचे मेंटेन करायला खूप हे वाटतं, त्याच्यामुळे मी कधी केस नाही वाढवत. तर मी काय केलेलं आहे, तुळशीबागमधून असे हेअर सप्लिमेंट घेतलेलं आहे. म्हणजे कुठल्या फंक्शनला म्हणा किंवा कशाला म्हणा की आपण तयार होऊ शकतो. निव्वळ 100 रुपयाला भेटलेलं आहे मला. ते 100 रुपयाला मी तुळशीबागमधून ते परचेस केलेलं आहे. ओके. तर असं पार्टिशन केलं. कसं इझी जातं. हे जे हेअर सप्लिमेंट असतात ना ते घेतलं ना आपण तर ते इझी जातं. आपल्याला हेअरस्टाईल कुठं पार्लरवालीकडे जावं, कुठं पैसे घाला. आणि आजकाल तर पार्लरवालीकडं वगैरे गेलं ना त्याचे चार्जेस कसे आहेत तुम्हाला माहीतच आहे. एकदम हाय चार्जेस, इतके तर हेअरस्टाईल करतात आणि एकदम हाय चार्जेस सांगतात की बाबा नाही का एवढा मेकअप केला, असं केला. काही नाही करत हो. म्हणजे मला लिटरली मला नाही आवडत की म्हणजे मला नाही आवडत चेहऱ्यावर ते थोपून घ्यायला. मी फक्त एकदाच केलं होतं, एकदा नाही दोनदा. एकदा एंगेजमेंटला माझ्या आणि एकदा लग्नाला. एंगेजमेंटचा जर मेकअपचा तुम्हाला व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे टाकला तर तुम्ही म्हणाल यार मला नाही आवडत. जे करतात ते वेल अँड गुड, बट मला नाही आवडत की मेकअप वगैरे जास्त केलेला. मी लिपस्टिक आणि नॉर्मल हे पावडर लावते. ओके. तर आपण हे पोनी केलेले. आता ह्याला सहज कसं करून टाकायचं. पाठीमागून मी हे पूर्ण गोलाकार फिरवून घेतले. ओके. आणि याला मस्त असं हे रब्बरसारखं असल्यामुळं लावून घेतलं. ओके. तर थोडेसे केस काढते. ओके. झाली माझी हेअरस्टाईल तयार. ही हेअरस्टाईल आणि दुसरं मस्त माझ्या लाल साडीसोबत आणि हे हिरवं ब्लाऊज आहे. हे एक रोज छानपैकी असं लावून दिला इथं. छान वाटतंय का? आय होप वाटत असेल. तर आता मेकअप करूया. मेकअपमध्ये मला काय आवडतं, मी काय करते, हे जे आहे सनस्क्रीन लावते आधी. ओके. सनस्क्रीन घेतलं. एक तुझं सनस्क्रीन म्हणजे बरेच क्रीम मला बायोटेकचं क्रीम आवडतं. बायोटेकचं क्रीम माझी स्किन जेव्हा ऑइली होती किंवा ऑइली होती, म्हणजे ऑइली आणि प्लस ड्राय असं कॉम्बिनेशन होतं, तर तेव्हा ते मी बायोटेकचा क्रीम वापरायचे. पण उन्हाळ्यात काय होतं ना, बायोटेकच्या क्रीममुळे म्हणजे ड्राय पडायला लागते स्किन. ड्राय म्हणजे ऑइली दिसायला लागते स्किन. मला कसं बाहेर जायचं असतं, ऑफिसचं काम वगैरे असतं, मीटिंग्स असतात. त्यामुळं काय होतं की मीटिंग्सला वगैरे गेलं ना ते स्किन खूप ऑइली दिसते. भले गाडीत जरी गेलं तरी पण ऑइली स्किन दिसते. त्याच्यामुळं ते छान नाही वाटत, प्रेझेंटेबल नाही वाटत. लावलं. ओके. आता फायनल टच. लॅक्मेचा हा लूज पावडर आहे. माझी स्किन टोन गोरी असल्यामुळं कदाचित, पण पावडर जास्त मला पावडर किंवा मेकअप पण मला सूट नाही करत. म्हणजे फाउंडेशन, कन्सिलर वगैरे ॲक्च्युली मला आवडतच नाही. सूट करायचं काही नाही. मी लिपस्टिकच लावते, काजळ पण नाही लावत, मस्करा पण नाही लावत. फक्त पावडर आणि सनस्क्रीन किंवा पावडर आणि एखादं क्रीम लावून टाकते मी.
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता, त्याचं काही नाही, पण मला नाही आवडत पर्सनली. आणि मला सूट पण नाही करत. मेन म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतं ॲक्च्युअलमध्ये. झाले मी तयार. आणि ही आहे L18 लिपस्टिक. रँडमली मी हीच लावते, माझ्या स्किन टोनला सूट पण करते. न्यूड पण लावते डे टू डे लाईफमध्ये. न्यूड लिपस्टिक लावते डेली वापरायचं असेल, किंवा मी जर गावी माझ्या सासरी असेल तर. पण लिपस्टिक व्यवस्थित लावण्यासाठी ना एक तुम्हाला टिप देते. दररोज रात्री झोपताना लिप बाम लावायचा. मला तर एकच लिप बाम सूट करतो, बायोटिनचा. त्याची लिंक देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये. हे झाली तयार मी. आता आपण ज्वेलरी बघू काय सूट करते ते. तर माझ्याजवळ आता सध्या 2 इयरिंग्स आहेत. तुम्ही सांगा कुठली सूट करते, ही एक आणि ही एक. कानात घालून बघूया आधी, जी सूट करेल ती घालता येईल. खूप हेवी आहे बट ही सूट करेल. ही सूट करेल. विच वन? दिस वन और दिस वन? आय थिंक दिस वन जाईल. काय म्हणता? ही पण जाईल तशी. लाल आणि हिरव्याकडं सोबत जातं, पण मला ही छान वाटते, घालते ही. ओके. तर डन. इयरिंग्स घातले. ओके, आता गळ्यात घालू. हे बघा, महाराष्ट्रीयन. वी आर महाराष्ट्रीयन. ही घालू की माझ्याजवळ ठुशी पण आहे? तुम्हाला काय वाटतं, ही घालू की ही ठुशी घालू? ठुशीच घालते. छान आहे ना ठुशी? माझ्या फर्स्ट संक्रांतीला माझ्या सासऱ्यांनी घेतलेली आहे माझ्यासाठी. वेट अ मिनिट. ठीक आहे. मला हे गाणं सुचते. मराठा मोळी थोडीशी साधी भोळी, स्वागजीचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली. आणि त्यानंतर घालते मी कंठण घालते. ओके. त्यानंतर मस्त अशा हिरव्यागार बांगड्या घालते, साडीसोबत जातील. घाई नका करत जाऊ बांगड्या घालताना, खूप नाजूक असतात. आमच्या इथे लग्नात असा चुडा घालतात, हिरव्या बांगड्या. हा चुडा असतो आमच्या इथं लग्नात. मला आवडतात तशा. संक्रांत असू द्या किंवा वटपौर्णिमा वगैरे असेल ना, मी हिरव्याच बांगड्या घालते. मला आवडता हा कलर. लव हिरव्या बांगड्या. कसं वाटतं? छान वाटतं. त्याच्यानंतर ह्या तुळजापूरमध्ये बांगड्या भेटतात, ह्या घालते पुढे. नवीन नवरी असती ना, जेव्हा तुळजापूरला जाते तेव्हा ह्या बांगड्या घालतात आमच्या इथं.
देन काय राहिलं, सिंदूर. आणि लाल रंगाची टिकली. इथं मस्त आहे लाल रंगाची टिकली लाल साडीसोबत. तसं लाल छान दिसतं. असं लाल काय, असं लाल लाल रंगाची टिकली चालेलच. ओके, तर फायनल माझा हा लुक आहे. आय थिंक हे कानातले जात नाही आहेत, मला असं का वाटते. खरंच जात नाही आहेत का? नाही जात आहेत, हे काहीतरी वेगळंच दिसते. ओके, हेच घालते. हे जात आहेत ना, हेच जात आहेत. हे खूप हे वाटत आहेत, हे जात आहेत. ओके, हे घातलं. वी आर गुड टू गो नाव. सगळ्यात मोठी गोष्ट राहिली काय, ती म्हणजे नथ. गुढीपाडवा आहे, आपला सण आहे आणि नथ घातलीच पाहिजे. त्याला असं लॉक आहे, हे लॉक मराठा मोरी थोडीशी साधी भोरी, स्वॅगरीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. आजकाल रीलवर खूप ट्रेंडिंग चालू आहे सॉन्ग. तो वी आर रेडी. आणखी एक राहिलं, ती म्हणजे पैंजण. पायात पैंजण आणि नेल पेंट झालं की वी आर रेडी. Thank you so much guys, kindly support and subscribe.